नमस्ते. गावाकडे पाहुणे आले म्हणजे मग मटण चिकन आलंच आणि तेही असं गावरान कोंबडा असेल तर मस्तच ना. चला तर मग आज बघूया चुलीवर असा रटरटून शिजलेला गावरान कोंबडा, आणि तोही जर आईच्या हातचा असेल तर मग तर काही वेगळीच मजा. तर असा हा आमच्या परसबागेमध्ये आईने मस्त आमच्यासाठी शिजवलेला आहे. चला तर मग थोडक्यात तुम्हाला आमची परसबाग आणि चिकन दाखवते. तर हे आहे गावठी कोंबड्याचं चिकन. तर याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता याच्यावर आईने थोडंसं मीठ, जाडं मीठ घातलेलं आहे, थोडीशी हळद घातलेली आहे आणि याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता ही बाहेरची चूल आहे, म्हणजे ज्याच्यावर आंघोळीचं पाणी तापवतात. आतमध्ये स्वयंपाकाची चूल आहे. तर आज सगळ्यांना इथे परसबागेत जेवायचा मूड होता, त्यामुळे आजचं हे चिकन इथे बाहेर बनवलेलं आहे. तर हे पहा, मस्त अशी झाडी आहे. याच्यामध्ये मस्त आंबा, फणस आणि आता शेवग्याचं सीझन आहे, तर मस्त शेवग्याला फुलं फुललेली आहेत. आता आईची चूल ही पेटवून झालेली आहे, तर तिने त्याच्यावर एक पातेलं त्याला बाहेरून असा लेप दिलेला आहे आणि ते या चुलीवर ठेवलेलं आहे. तर सकाळची आज थंडी ही भरपूर आहे आणि हळूहळू आता ऊन पडायला सुरुवात झालेली आहे. आता हे झाड कशाचं आहे, तर हे तमालपत्रीसारखंच एक मसाल्याचं पानाचं झाड आहे. या मसाल्याच्या पानांना काय म्हणतात मला माहिती नाही, पण सेम वास हा तमालपत्रीसारखाच असतो. तर अण्णांनी अशी ही मस्त पानं काढून घेतलेली आहेत. आता ही स्वच्छ धुवून घ्यायची. ही पहा, दिसायला ही अशी दिसतात. ही पानं इथे मुबलक प्रमाणामध्ये असतात आणि वास अगदी तमालपत्रीसारखाच असतो. कदाचित त्याच्याच स्पेसिसमधलं कुठलं तरी प्लांट असेल ते. आता फोडणीला आईने पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये ही तमालपत्रीची 2-3 पानं घातलेली आहेत आणि बारीक चिरून कांदा घातलेला आहे. आता ही कांद्याची फोडणी व्यवस्थित भाजली गेली की याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ते याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. भरपूर थंडी आहे आणि आता नुकतंच ऊन पडायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे हे चिकन पण पहा उन्हामध्ये मस्त चमकते. कारण ह्या 2-3 दिवसामध्ये खूपच थंडी वाढलेली आहे आणि मग हे असं मस्त गरमागरम सूप प्यायला मिळालं तर काय मजाच ना. तर हे पहा, आईने असं हे चिकन आता परतून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण मोठं मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मिठाला पाणी सुटतं. तर त्या पाण्याबरोबर हे थोडंसं परतलं गेलं की मग खाताना याची टेस्ट खूप छान लागते. आता हे व्यवस्थित परतून घेते आई. याला आता झाकण ठेवून वाफ द्यायची आणि ह्या झाकणावरच थोडंसं पाणी मिक्स करायचं. म्हणजे ह्या झाकणाच्या वर पाणी जे आहे त्याची खाली चिकनला सुद्धा पाणी मिळतं, कारण वाफेचं पाणी चिकनमध्ये पडत राहतं आणि मध्ये आधी असंच झाकणावरचं पाणी त्या चिकनमध्ये ॲड करायचं, म्हणजे मग ते व्यवस्थित आपलं परतून होतं. आता हे चिकन छान परतून झालेलं आहे, तर याच्यामध्ये गरम पाणी ओतलेलं आहे. आता हे असंच याला उकळी फुटेपर्यंत शिजू द्यायचं. उकळी झाली की थोडंसं याचं जाळ कमी करायचा. तोपर्यंत मी तुम्हाला आमची परसबाग दाखवते. तर इथे खूप सारे आळूचे गड्डे आहेत. या आईने आत्ताच सगळ्यांना हवा दिली आहे, म्हणजे ते काढायचे आणि पुन्हा लावायचे, म्हणजे मग पुन्हा येणारी पानं खूप जोमाने येतात. आणि कुंपणाकडेला म्हणाल तर जास्वंदाची खूप सारी व्हरायटी आहे. इथं हे मोठं झाड दिसतंय, हे कढीपत्त्याचं झाड आहे. तर कढीपत्त्याच्या झाडाच्या बाजूलाच इथे शेवग्याचं झाड आहे, नारळाची 2-3 झाडं आहेत. खाली जर तुम्ही पाहिलं तर ह्या बाजूला इथे चिक्कूची झाडं आहेत. हे असे छान छान चिक्कू लागलेले आहेत. आणि चिक्कूच्या पलीकडे जे दिसत आहे बारीक पानांचं, ते चिंचेचं झाड आहे. आता ह्या बाजूला आहे, हे पहा, हे चिक्कूचं झाड आहे, हे शेवग्याचं झाड आहे. अशी खूप सारी झाडं या परसबागेमध्ये आहेत. मस्त सकाळ सकाळी छान वाटतं झाडांना पाणी घालायला उन्हामध्ये. आता हे पहा, बारीक बारीक शेवगाच्या शेंगा आता लागायला सुरुवात झालेली आहे. इथे छोटासा बाग केलेला आहे बसायला. हे झाड आहे, हे पारिजातकाचं झाड आहे आणि त्याच्या बाजूला अजून एक कढीपत्त्याचं मोठं झाड आहे. त्याच्या खाली बघाल तर अशी तुम्हाला कढीपत्त्याची बिया पडून खूप सारी कढीपत्त्याची रोपं दिसतील. तर ही सगळी रोपं आपोआप आलेली आहे, त्याला काही लावलेलं नाही, काही नाही. तर असं हे एका झाडापासून खूप सारी रोपं तयार होतात. बरेच जण लावण्यासाठी घेऊनही जातात आणि काही आहेत ती आपोआपच पाऊस पडेल तशी मोठी होऊन खूप छान पानं ताजी ताजी मिळत राहतात. हे पहा, हे पारिजातक आहे. मस्त सकाळ सकाळी पारिजातकाचा सडा पडलेला असतो. इथे रातराणी आहे, आता अजून सकाळ आहे त्यामुळे अजून फुललेली दिसते.
तर आता आपलं चिकन ही छान उकळून तयार झालेलं आहे. तर आता ह्या चिकनसाठी लागणारा मसाला आपल्याला घ्यायचा आहे. आता ह्या बाजूची झाडं आहेत, याच्यामध्ये सीताफळ, रामफळ आणि पेरूची झाडं आहेत. तर अशी ही मस्त परिपूर्ण अशी बाग आहे. खेडेगावांमध्ये राहण्याचा हाच फायदा होतो की आपण आपल्या परसबागेमध्ये सगळ्या प्रकारची फळझाडं, फुलझाडं लावू शकतो. आता ह्या चिकनसाठी लागणाऱ्या मसाल्यामध्ये 2 मोठ्या साईजचे कांदे असे फोडून बत्त्याने घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे 3-4 गड्डे आणि नारळाची वाटी. तर आईने मला सांगितलं की ते चुलीमध्ये घाल, पण माझ्याकडून जरासा गोंधळ झाला. मी आधी खोबरं आतमध्ये टाकलं आणि कांदा बाहेर ठेवला. तर मला हे आठवलं नाही, कारण खूप वर्षांनी मी पण चुलीवर आईला असं मटण शिजवताना पाहिलेलं होतं. तर मी काय केलं, खोबरं आतमध्ये टाकलं आणि कांदा बाहेर ठेवला. त्याच्यामुळे खोबऱ्याची वाटी मी चुलीला जाळ लावल्या जळून गेली आतमध्ये. आणि मला ते चूल पेटवल्यानंतर लक्षात आलं की अरे, विस्तवावर जी ठेवलेली नारळाची वाटी होती आतमध्ये, ती सुद्धा मस्त पेटलेली आहे. ही पहा, ती जळून अशी झालेली एकदम काळी कुट्ट. त्यामुळे आईचा जरासा ओरडाही बसला. लसूण मात्र चांगला भाजला गेला. 1 वाटी छान भाजली गेली, दुसरी वाटी पूर्ण जळाली. नंतर मग आई आली. आईने काय केलं, कांद्याचे जे गड्डे होते ते व्यवस्थित विस्तव बाहेर काढला आणि चाळाच्या आतमध्ये घातले आणि त्या विस्तवावर तिने एक नवीन वाटी आणून ठेवली. हे पहा, आता आईने व्यवस्थित कांदा भाजून घेतलेला आहे, लसूण भाजून झालेला आहे आणि आता माझी जळलेली वाटीची रिप्लेसमेंट नवीन वाटीने केलेली आहे. तर हे पहा, तिने साईडला विस्तव काढून त्याच्यावरती ठेवलेली आहे. यांनी काय होतं की मसाल्याला एक छान खरपूस असा वास लागतो. आता आपलं चिकन पण छान रटरटून शिजलेलं आहे. आता हे आटून बघा किती घट्ट झालेला आहे, कारण चुलीवर त्याच्यामधला जो चिकनमधला किंवा मटनमधला अर्क आहे तो अगदी व्यवस्थित शिजून त्या सूपमध्ये उतरला जातो. तर असं हे मस्त सूप जेवताना पिण्यासाठी सगळ्यांसाठी तयार झालेलं आहे. आता जे आपलं चिकन आहे त्या चिकनला फोडणी द्यायची. तर ते आधी आईने एका घमेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि ह्या पातेल्यामध्ये आपल्याला रश्श्यासाठी गरम पाणी लागेल म्हणून थोडंसं तिने गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. तर पाणीही गरम झालेलं आहे. तर आता जो आपण मगाशी कांदा, लसूण, खोबरं हे भाजून घेतलेलं, तर त्याचं वाटण बनवून आणलेलं आहे. हे कांदा, लसूण आणि खोबऱ्याचं काळं दिसते ते काळं वाटण आहे. घरचं लाल तिखट आहे. हे हिरवं वाटण आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर, थोडी हिरवी मिरची आहे आणि आलं घातलेलं आहे. तर आता पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल चांगलं कडक झालं की त्याच्यामध्ये जे आपण हे वाटण बनवून आणलेलं आहे, तर सुरुवातीला तिने हिरवं वाटण घातलेलं आहे. तर हिरवं वाटण व्यवस्थित भाजून घ्यायचं, कारण ते आता कच्चं वाटण आहे. बाकीचं वाटण आहे ते आपण चुलीमध्ये भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे सुरुवातीला हिरवं वाटण घातलं. आता हे काळं वाटण घातलं, ज्याच्यामध्ये कांदा आहे, लसूण आहे, खोबरं आहे. त्यामुळे आता हे चुलीत भाजल्यामुळे आपल्याला काळपट दिसत आहे. तर आता हा दोन्ही मसाला अगदी व्यवस्थित परतून घ्यायचा. मसाला परतून झाला की याच्यामध्ये आपल्या अंदाजानुसार तिखट घालायचं. आता हे घरचाच कांदा लसूण मसाला आहे, तो आईने याच्यामध्ये घातलेला आहे. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं, जोपर्यंत ह्यातलं पाणी निघून जात नाही आणि मसाल्याला स्वतःचं असं तेल सुटत नाही तोपर्यंत ते छान परतून घ्यायचं. आता चूल पण छान पेटलेली आहे, मस्त विस्तव पडलेला आहे. हे पहा, चिकनचा वास आपल्या ह्या मांजरांनाही गेलेला आहे. दोन्ही मांजरं मस्त पळत पळत आलेली आहेत. तर असं हे आईच्या हातचं चिकन आज आपण बघतोय. तर आईचा मसाला भाजून झालेला आहे. आता हिने त्यातलंच मिक्सरचं भांडं थोडंसं धुवून पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. तर हे वाटण आता थोडंसं पाणी घालून तिने ते परतून घेतलेलं आहे. या वाटणाला जराशी उकळी फुटली की याच्यामध्ये चिकनचं जे सूप आणि चिकन होतं ते मिक्स करायचं. हे पहा असं. आता आपल्याला किती रस्सा हवा आहे त्या प्रमाणामध्ये मगाशी जे आपण गरम पाणी करून ठेवलेलं आहे ते याच्यामध्ये मिक्स करायचं. आता चिकन ऑलरेडी आपलं शिजलेलंच आहे. तर या रश्श्याला उकळी फुटून जाळ हा पूर्ण कमी करायचा आणि मंद चुलीवर हे रटरटू द्यायचं. फक्त उकळी येईपर्यंत चुलीला जळण भरपूर घातलेलं आहे आईनी. आता हे पहा, चिकनला लगेच उकळी आली.
आता जाळ कमी करायचा आणि कमी विस्तवावर हे चिकन मस्त असं मुरत राहतं आणि असं दाटसर घट्ट असा आपला रस्सा तयार होतो. हा तुम्ही पिऊ शकता, कोंबडी वड्याबरोबर, आंबोळी बरोबर खाऊ शकता किंवा मग गरम गरम भाकरी चुलीवरच भाजूनही छान लागतो. तर असा हा आपला गावठी कोंबड्याचा चिकनचा रस्सा तयार झालेला आहे आणि मस्त चुलीमध्ये विस्तव पडलेला आहे. याच्यावर तुम्ही पापड पण शेकू शकता किंवा मग याच्यामध्ये रताळी बटाटे जरी घातले तरी ते स्टार्टर म्हणून खायला खूप छान लागतात. आणि अशा मस्त थंडीमध्ये हे गरमागरम आपला रस्सा तयार झालेला आहे आणि आईने खूप प्रेमाने बनवलेला आहे. त्यामुळं ते जे प्रेम आहे ते या चिकनमध्ये तर नक्कीच उतरलेलं आहे. तर असं बनवून बघा आणि शक्य असेल तेव्हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये जा. निसर्ग आपल्याला खूप सारं काही देत असतो, आपल्याला फक्त नजर पाहिजे ती पाहण्याची आणि निसर्गाला असंच परिपूर्ण ठेवण्यासाठी आपलाही थोडाफार हातभार लागला पाहिजे. तर त्यासाठी नक्कीच एखादं झाड लावण्याचा प्रयत्न करा. हे पहा, आता शेवगाच्या शेंगाला सुद्धा किती सुंदर फुलं आलेली आहेत. याचीही तुम्ही भाजी बनवू शकता. शेंगांची आमटी होते, पानांची भाजी होते. कारण खेडेगावांमधले लोक जरी त्यांच्या जेवणामध्ये खूप तेल आणि खूप व्हरायटी नसली तरी असे पौष्टिक घटक खाण्यामध्ये भरपूर येतात. जसं की अळूची पानं असतील, शेवग्याची पानं असतील. आता इथे तुम्हाला दिसत आहेत ही आपोआपच उगवून आलेली जांभळाची झाडं आहेत. तर मस्त रहा. रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.